जो प्रश्न विचारला, मला असं वाटतं की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जे आहेत ते मंत्रिमंडळाचे निर्णय घेण्यामध्ये जे आहेत सर्व अधिकार त्यांच्याकडे असतात. काय करायचं, कमी जास्त सगळं ठरवत असतात. त्याच्याबद्दल मी कॉमेंट करण्यासारखं काही नाही. पण सातत्यानं मोदींचं सरकार स्थापन झाल्यापासून कृषी मंत्रीपद हे काही फारसं लाभलेलं नाहीये कुठल्या मंत्र्याला, असं वाटत नाही का? सारखे कृषी मंत्री बदलले जातात. असं आहे की याच्यापूर्वी सुद्धा कृषी मंत्री खूप झाले ना महाराष्ट्रामध्ये. पी.के. सावंतापासून जे आहेत कृषी मंत्री होत आलेले आहेत. देशाचे सुद्धा कृषी मंत्री शरद पवार साहेब झाले. तर असं एखाद्या खात्याच्या संदर्भामध्ये असं होतं काय, असं काही मला वाटत नाही. काही काही घटना घडत असतात काही लोकांच्या बाबतीमध्ये, त्यावेळेला काही निर्णय होतात, एवढंच त्याचा अर्थ आहे. त्याच्यासाठी कुठलंही खातं जे आहे हे चांगलंच आहे आणि त्याच्यामध्ये काम करायला वाव असतो. विरोधक समाधानी नाहीत. विरोधकांचं असं म्हणणं आहे की ते पत्ते खेळताना आढळून आले. खातं बदलून काय होणार आहे, त्यांचा राजीनामा पाहिजे अशी मागणी पूर्ण. विरोधी पक्ष जे आहे त्यांचं कामच आहे सरकारच्या विरुद्ध किंवा त्या कुठल्या निर्णयाच्या विरुद्ध बोलणं. त्याच्यामध्ये नवीन काय आहे? आम्ही विरोधी पक्षात होतो त्यावेळेला आम्ही सुद्धा करत होतो. सरकारच्या विरुद्ध बोलणं, त्यांना धारेवर धरणं हे तर खरं विरोधी पक्षाचं काम आहे. साहेब, मालेगाव बॉम्बस्फोटाचा काल निकाल लागला. सगळे आरोपी निर्दोष सुटलेले आहेत, परंतु त्याच दरम्यान एक अधिकारी होते की त्यांनी असं सांगितलं, इन्स्पेक्टर होते मुजावर म्हणून, त्यांनी सांगितलं की परमवीर सिंग यांनी मोहन भागवत यांना पकडून आणा अशा स्वरूपाचे त्यांना आदेश दिले होते, असे त्यांनी प्रेसला माहिती दिली. असं ह्या गेल्या 15 दिवसामध्ये 2 बॉम्बस्फोटच्या संदर्भामध्ये निकाल लागला. एका बॉम्बस्फोटच्या बाबतीमध्ये तर ज्यांना पकडण्यात आलं होतं ते 15-17 वर्ष जे आहेत तुरुंगात राहिले आणि नंतर त्यांना सांगण्यात आलं की त्यांचा काहीच दोष नाही. आता इथे सुद्धा आहे या कर्नल पुरोहित असते, साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर, हे सुद्धा जे 7-8 वर्ष जे आहेत जेलमध्ये त्यांना पण राहावं लागलं, अडचणीतून जावं लागलं आणि नंतर साहेब सांगतात की त्याच्यात काही तथ्य नाही. मला हे कळत नाही की लोक जेलमध्ये राहतात आणि नंतर 7-10 वर्ष आतमध्ये राहिल्यानंतर त्याच्यामध्ये तथ्य नाही अशा रीतीचा हे येतो. एक तर पोलीस चौकशीत काहीतरी गडबड आहे, चुकीचे लोक पकडले गेले आणि अधिक काळ तुरुंगात राहण्यासाठी जे राहावं लागतं त्याच्यामध्ये असं वाटतं की आपल्या न्यायव्यवस्थेमध्ये कुठेतरी काही बदल करण्याची आवश्यकता का काय आहे का, याचा विचार सगळ्यांनी करण्याची गरज आहे. तर आयुष्यातली लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.